आपल्या समोर येऊन डायरेक्ट बिबट्या बसला होता आणि पुढे काय काय झालं नक्की बघा. मित्रांनो, आपण सकाळीच निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला आणि आपल्याला जायचं होतं कार्यक्रमला. थोड्या कामानिमित्त घरचे बाहेर गेले होते तर आपल्याला पाठवलं होतं कार्यक्रमला. मग काय आपले दाजींचे मोठे भाऊ म्हणजे आपले मोठे दाजी त्यांच्या सोबत निघालो होतो भाऊ आपण सकाळी सकाळी. रोडनी जाताना डायरेक्ट आपल्याला अमेझॉन नदीची छोटी बहीण दिसली होती आणि एक गेलं का दुसरं गेलं का तिसरं एवढे सिग्नल पार करून आपण अचानक मध्ये नाही का पोहोचलो होतो डायरेक्ट 0 मिनिटांमध्ये छत्रपती संभाजीनगरला. गेल्याबरोबर महाराजांचे दर्शन झाले होते आणि आपल्याला जायचं होतं तिकडे कार्यक्रमला. पण आपण डायरेक्ट जात होतो असं हिंडत बसलो होतो ना. आपण डायरेक्ट सिद्धार्थ गार्डनला गेलो होतो. तिथल्या आपण मध्ये गेल्याबरोबर डायरेक्ट झूकडे एंट्री मारली होती आणि मध्ये गेल्याबरोबर आपल्याला एवढे हरणाचे प्रकार दिसले होते मित्रांनो. छोटे छोटे तर होतेच पण गाई एवढे पण हरिण पाहिले आज मी. तेवढं बघून काय आपलं मन शांत होय ना. मग आपण डायरेक्ट मगरी साप आणि सगळे प्रकारचे प्राणी पाहत होतो मध्ये जाऊन. आणि या प्राण्याला डायरेक्ट वाघ पण घाबरतो. याचं नाव मला कमेंट मध्ये सांगा काय आहे. आणि एवढे सगळं बघून आपण जे पाहायला आलो होतो ते बघायला आपण फायनली चाललो होतो. पहिल्यांदा आपण बिबट्याला एवढं जवळून पाहिलं होतं कारण आमच्या इकडे लय शेतामध्ये हिंडत राहते लांब लांबून दिसते. असं वाटत होतं डायरेक्ट कुत्र येऊन बसलंय शेजारी. त्याच्यानंतर अशा डेंजर मध्ये वाघ आला होता उडी मारून डायरेक्ट तो नाही का 2-3 जणांना खाऊन टाकन असं वाटलं होतं. त्यानंतर आपण 0 मिनिटांमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. मित्रांनो, कार्यक्रम वगैरे तर चालूच राहतात पण अशा भारी भारी व्लॉग बघण्यासाठी ना पटकन जाऊन तनेश गायकवाडला फॉलो करून घ्या. संपला विषय.